एक तरुण तेजस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद. साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते ते. स्वामी विवेकानंदांनी योग, राजयोग आणि ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानयुगे सर्वसामान्यांवर असेल. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही स्वामी विवेकानंदांच्या महान कार्याची गाथा सांगते. कर्तृत्वाची झेप घेण्याची उर्मी सर्व मानव जातीत येण्यासाठी सर्वांना स्वामी विवेकानंदांचा जीवनपट माहीत असणं गरजेचं आहे. आणि तोच आज आपण सज्ञान इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पाहत आहोत. आपल्या सर्वांना स्वामी विवेकानंदांच्या जीवनपटातून ऊर्जा मिळेल आणि आपल्यासारखे हजारो तरुण महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातील, जगभरातल्या विविध क्षेत्रात खूप मोठं काम करतील आणि या देशाचं नाव मोठं करतील, यावर माझा प्रचंड विश्वास आहे. स्वामी विवेकानंद, वन ऑफ द इंडियाज ग्रेटेस्ट अँड द फायनेस्ट लीडर, स्वामी विवेकानंद. सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देत आपण जाणून घेत आहोत आज संपूर्ण जीवनपट स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद 12 जानेवारी 1863 त्यांचा जन्म. हे मूळचे बंगाली रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्ता होते, परंतु बालपणातच त्यांना प्रेमाने नरेंद्र म्हणून ओळखले जायचे. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. ते त्यावेळी कोलकाता उच्च न्यायालयाचे प्रतिष्ठित व यशस्वी वकील होते. त्यांची इंग्रजी व पर्शियन भाषेवर प्रभुत्व होते आणि ते उत्तम इंग्रजी व पर्शियन बोलत होते. विवेकानंदांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते, जी धार्मिक विचारांची एक स्त्री होती. ती रामायण आणि महाभारत अशा धार्मिक ग्रंथांचे उत्तम ज्ञान असलेली अतिशय प्रतिभावान महिला. तिला इंग्रजी भाषेची चांगली जाण होती. त्यांचा साहित्य, धर्म, तत्वज्ञान अशा विषयांशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील तार्किक आणि धार्मिक संस्कार झाले होते. त्याचं झालं असं, एकदा शाळेत असताना नरेंद्रनाथ यांच्यात काहीही दोष नसताना त्यांना शिक्षा झाली. भूगोलाच्या शिक्षकाने त्यांना एक प्रश्न विचारला होता. नरेंद्र यांनी त्याचे उत्तर अगदी बरोबर दिले, परंतु शिक्षकाला ते उत्तर चुकीचे वाटले, म्हणून शिक्षकांनी नरेंद्रांना शिक्षा केली. नरेंद्र बालक असूनही अतिशय खंबीर. ते शिक्षकांना म्हणाले, सर, माझी चूक नाही, माझी खात्री आहे की माझं उत्तर बरोबर आहे. या बोलण्याने शिक्षक संतापले आणि नरेंद्र यांना छडीचा मार खावा लागला. नरेंद्र घरी आले तेव्हा त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते आणि आईला घडलेले सगळे त्यांनी सांगितले. आईने जवळ घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाली, बाळ, तुझं बरोबर असताना तू का परवा घेतलास? हे बघ, काही झालं तरी खऱ्याची का सोडायची नाही. स्वामीजींनी प्रत्येक कृतीत जो सत्यासाठी आग्रह दिसून येतो त्याचे मूळ कारण त्यांच्या आईचा आणि आध्यात्मिक गुरूंच्या सत्यप्रती असलेल्या निष्ठेत समावलेला आहे. पुढे जगाला देखील त्याने सांगितले. ते म्हणाले, सत्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून सर्व काही सर्वस्वासाठी पणाला लावलं पाहिजे, सत्यासाठी पणाला लावलं पाहिजे. आणि हेच नरेंद्रनाथ पुढे जाऊन जगभरातील ध्यान, अध्यात्म, राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि संस्कृतीचे वाहक बनले आणि स्वामी विवेकानंदांच्या नावाने प्रसिद्ध झाले. हेच नरेंद्रनाथ पुढे जाऊन जगभरातील ध्यान आणि अध्यात्माचे गुरु झाले. स्वामी विवेकानंद हे संगीतात देखील विशेष रस घेत. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे शिकले. त्यांचे गायन आणि वादन या दोन्हींचा समावेश. त्या व्यतिरिक्त शारीरिक सदृष्टेकडे त्यांचे विशेष लक्ष होते. व्यायाम, लाठी चालवणे, पोहणे, कुस्ती या सर्व क्षेत्रात ते पारंगत होते. तर्कसंगत विचार आणि कृती यावर त्यांचा लहानपणापासून विशेष भर होता. अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, धर्मप्रथा यांच्या विरोधात नेहमीच त्यांचे प्रश्न उपस्थित असत. लहान वयातच ते लिखाण आणि वाचन शिकले होते. त्यांची वाचनाची गती खूपच अफाट होती. त्यांच्या शिक्षणाबद्दल नरेंद्रनाथांनी आपली घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी 1871 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्वज्ञान
आणि युरोपचा इतिहास यांचा समावेश. ते तत्त्वज्ञान, धर्म, इतिहास, सामाजिक विज्ञान, कला आणि साहित्य अशा विविध विषयांचे उत्साही वाचक होते. वेद, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत आणि पुराण अशा हिंदू धर्मांमध्येही त्यांचा खूप रस होता. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1881 साली फाईन आर्ट्सची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी BAचे शिक्षण 1884 साली पूर्ण केले. गुरुदास चट्टोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या एज्युकेशन या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्क स्थापन केला होता. पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढा अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. त्यांना श्रुतिधारा म्हणजे विलक्षण स्मरणशक्ती असलेला असं म्हटलं जायचं. आपला विद्यार्थी जीवनात बालक नरेंद्र यांच्यावर जॉन स्टुअर्ट्स, हार्बर्ट स्पेन्सर आणि ह्युम्यून यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्याने त्यांच्या विचारांवर खोलवर अभ्यास केला होता. यात एक विशेष बाब म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगालमधील महिलांचे केशवपण रोखण्यासाठी घेतलेलं खूप मोठं नाव आहे की त्यांनी खूप मोठं आंदोलन केलं आणि केशवपण ही प्रथा त्यांनी बंगालमध्ये रुजवली, थांबवली, तिथे नायनाट केला. ईश्वरचंद्र विद्यासागर हे नाव लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी. खरं तर नरेंद्र पुढे जाऊन त्यांच्या गुरूंना भेटतात. कोलकात्यातील शिमला नामक मोहलयात सुरेंद्रनाथ मित्र म्हणजे सुरेंद्रनाथ त्यांचे मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलवले होते. त्यावेळी कोणी चांगला गायक न मिळू शकल्यामुळे त्यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्रला बोलवून घेतले. ही गोष्ट 1881ची. 1881च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रना भेटले आणि त्यांचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साह्याने श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांच्या महिमायह अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले, म्हणूनच ते नरेंद्रकडे आकृष्ट झाले असे दिसते. स्वामी विवेकानंद लहानपणापासून अत्यंत जिज्ञासू वृत्तीचे होते. म्हणूनच त्यांनी एकदा महर्षी देवेंद्रनाथ यांना विचारले की तुम्ही भगवान पाहिले आहेत का? बालक नरेंद्र यांच्या प्रश्नाने महर्षी आश्चर्यचकित झाले. नरेंद्रची उत्सुकता शांत करण्यासाठी त्यांनी त्याला रामकृष्ण परमहंसाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी स्वतःला आपले गुरु स्वीकारले. त्यानंतर नरेंद्रनाथांनी रामकृष्ण यांना गुरु स्वीकारले. त्यानंतर खरं आत्मसाक्षरताकारी प्रवासाला सुरुवात झाली. रामकृष्ण परमहंस यांना देखील ज्ञान व धर्म प्रसार करण्यासाठी विवेकानंदांसारखा एक बुद्धिमान, अद्भुत आणि धाडसी व्यक्ती हवा होता. तो त्यांना मिळाला होता. इथूनच पुढे आध्यात्मिक साधना सुरू झाली होती. परमहंस देव यांनी स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. अनिश्चित होऊन गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होते. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्र आमूलाग्र बदल होत होते. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शाला स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरुण सतत राहिल्याने त्यांच्या सर्वोच्चात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी रामकृष्ण संघाची पायाभरणी झाली. रामकृष्ण मठ स्थापनेनंतर नरेंद्रनाथांनी ब्रह्मचार्य व संन्यास हे व्रत स्वीकारले आणि हे नरेंद्र पुढे जाऊन स्वामी विवेकानंद झाले. गुरु रामकृष्ण परमहंस उत्तर आयुष्यात कर्करोगाने ग्रस्त होते. अशा बिकट परिस्थितीत विवेकानंदांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. रामकृष्ण यांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. रामकृष्ण मठ स्थापनेनंतर नरेंद्रनाथांनी ब्रह्मचर्य व व्रत स्वीकारून नरेंद्रचे स्वामी झाले. विवेकानंद नामकरण. खरं तर राजा अजित सिंग खेत्री यांनी 10 मे 1893 रोजी स्वामीजींना विवेकानंद असे नाव दिले. रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते 23 डिसेंबर 1892 रोजी विवेकानंद कन्याकुमारीला पोचले आणि तेथे 3 दिवस गंभीर समाधीत राहिले. या प्रवासादरम्यान ते राजांच्या राजवाड्यात व गरीब लोकांच्या झोपडीतही राहिले. यांच्या यात्रेदरम्यान त्यांना विविध क्षेत्र आणि तेथील लोक याबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी त्यांना जातीभेद यासारख्या गोष्टींबद्दल कळून खूप वाईट वाटले.
ते मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामींनी केला. अद्वैत वेदांत विचार जगभर पोचवणे आणि या माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरवले. अद्वैत ब्रह्मतज्ञान हे मानवी जीवनाचे शिखर आहे असा संदेश सर्वत्र पोचवणे हे एकच उद्दिष्ट स्वामी विवेकानंद यांच्या समोर होते. ते पाश्चात्य देशात गेले. शिकागोतील सर्वधर्म परिषद सप्टेंबर 11, 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली. या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणात सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे 7,000 लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो 2 मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैष्णवीचा स्वीकार करण्यासाठी शिक्षण दिले, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संस्थांच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो, या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. यावेळी अनेक धर्मगुरूंनी त्यांचे पुस्तक एकाच ठिकाणी ठेवले, तर भारताच्या धर्माचे वर्णन करण्यासाठी मी भगवद्गीतेला ठेवली होती, ज्याची खूप थट्टा केली गेली. परंतु जेव्हा विवेकानंदांनी अध्यात्म आणि ज्ञानाने आपले भाषण सुरू केले, तेव्हा सर्व सभागृहाने त्यांचे कौतुक केले आणि पूर्ण सभागृह टाळ्यांनी गडगडला. स्वामी विवेकानंदांच्या भाषणात वैद्यकीय तत्त्वज्ञानाचे ज्ञान होते, तसेच जगात शांतता जगण्याचा संदेशही होता. भाषणात स्वामीजींनी कट्टरतावाद आणि जातीवादावर हल्ला केला. या परिषदेत विवेकानंदांनी सनातन वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान केले. सत्याला जाणण्याचे मार्ग आणि धर्म वेगवेगळे आहेत, पण जगातील सर्व धर्मांचे सारतत्व एकच आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही काळ अमेरिकेतील वास्तव्यात असताना विचारांनी आणि व्याख्यानांनी त्यांनी अमेरिकेतील पत्रकार आणि जाणकार यांचे लक्ष वेधून घेतले. तेथून वृत्तपत्रांनी स्वामीजींचं वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्व, सायक्लॉन मॉन्क फ्रॉम इंडिया, असे केले. वेदांत आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपियन देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशामध्ये त्यांनी वेदांत सोसायटींची स्थापना केली. वेदांत आणि योग यांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि युरोपीय देशांमध्ये अनेक व्याख्याने दिली. 1895 मध्ये अतिव्यस्ततेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यानंतर योग वर्ग देण्यास सुरुवात केली. त्यावेळी भगिनी निवेदिता यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. विवेकानंद एक द्रष्टे महापुरुष होते. धर्म हा भारतातील जीवनाचा मूलाधार आहे आणि विज्ञान युगात होरपळणाऱ्या साऱ्या जगाला भारतीय अध्यात्म विचाराने शांती लाभणार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी भारताला स्वतःच्या अस्मितेची जाणीव उत्पन्न करून दिली आणि पाश्चात्य जगाला भारताचा परिचय करून दिला. धर्माबरोबर शिक्षण, राजकारण, समाजकारण, स्त्रियांची उन्नती, जनसामान्यांचा विकास अशा अनेक विषयांवर त्यांनी मूलग्रामी विचार व्यक्त केले. जगामध्ये यानंतर श्रमिकांच्या सत्तेचा उदय होणार आहे, हे भविष्यदर्शी उद्गार त्यांनी 1898 मध्ये काढले. दारिद्र्य नारायण हा शब्द त्यांचाच. त्यांनी त्या जागेला सेवेची जोड दिली आणि भारतात आजवर चालत आलेल्या संन्यासांच्या संकल्पनेतून मूलभूत क्रांती केली. भारतातील अध्यात्म आणि पाश्चित्यांचे आधुनिक विज्ञान याच्या समन्वयातून उद्याची आदर्श मानव संस्कृती उदयाला येणार आहे, असे त्यांनी म्हटले. बुद्धी व श्रद्धा, विचार आणि भावना, सामर्थ्य आणि करुणा, ऐहिक व आध्यात्मिक यांच्या विवेकानंदांइतका उत्कृष्ट समन्वय दुसरा कोणीही घातलेला नाही. भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारा व भविष्यातील समन्वयाशी मानव संस्कृतीची दिशा दाखवणारा असा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखवता येत नाही. 1899च्या जूनमध्ये विवेकानंद पुन्हा युरोप अमेरिकेत गेले. ते 1900च्या डिसेंबरमध्ये परत आले. त्याआधी 1.5 ते 2 वर्षापासून अविश्रांत परिश्रमामुळे त्यांचे शरीर थकत चालले होते. शुक्रवार जुलै 4, 1902 या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुल्क यजुर्वेदाचा पाठ शिकवला आणि स्वामी प्रेमानंद या आपल्या गुरुबंधू समेत काही काळ फिरत असताना त्यांना रामकृष्ण मठांच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. 1901 मध्ये त्यांनी बोधगया आणि वाराणसीची यात्रा केली. त्यावेळी त्यांची तब्येत सातत्याने खालावत होती. त्यांना दमा आणि मधुमेहासारख्या आजारांनी वेढले होते. स्वामी विवेकानंद यांनी वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी 4 जुलै 1902 रोजी निधन झाले. त्यांच्या शिष्याप्रमाणे त्यांना महासमाधी घेतली.
40 वर्षापेक्षा जास्त काळ जगणार नाही असा त्यांच्या भविष्यवाणीही त्यांनी खरे केले. अशा या महान माणसांच्या अंत्यसंस्काराला गंगा नदीच्या काठा करण्यात आले. कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभे राहिले. खरं तर तुम्हाला अनेक प्रश्न, संपूर्ण भारताला विवेकानंदांबद्दल अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न काय असू शकतात? स्वामी विवेकानंद कशासाठी प्रसिद्ध आहेत? खरं तर विवेकानंदांना आधुनिक हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनात योगदान देण्याचे आणि औपनिवेशिक राज्यवटी दरम्यान राष्ट्रवादी चेतना प्रेरणा देण्याचे श्रेय दिले जाते. पण ते त्यांच्या प्रसिद्ध 1893च्या भाषणासाठी प्रसिद्ध आहेत, जेथे त्यांनी शिकागोमध्ये पाश्चात्य जगाला हिंदू धर्माची ओळख करून दिली. तुम्हाला असंही वाटू शकतं विवेकानंदांना किती भाषा माहीत होत्या? त्यांच्या पिढीतील इतर बंगालीप्रमाणे विश्वनाथ हे बहुभाषिक होते, ज्यांना इंग्रजी, उर्दू, हिंदी, अरबी, फारसी, संस्कृतसह अनेक भाषा माहीत होत्या. खरं तर आपण स्वामी विवेकानंदांवर इतके प्रेम का करतो? व्यक्तिशः मला वाटते स्वामी विवेकानंदांनी मानवजातीला त्यांच्या प्रेरणेसाठी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी निसंशय यश, अभिमान आणि प्रेरणा यांचे सर्वात मोठे स्तोत्र आहेत. त्यांनी आम्हाला बिनशर्त प्रेम शिकवले, परंतु देण्याचे महत्त्व अधिक बळकट होते आणि एक चांगली व्यक्ती कशी असावी हे त्यांनी शिकवले. खरं तर या महान माणसासाठी दुसरा शब्द कोणता? या पृष्ठावर आपण स्वामींसाठी 19 समानार्थी शब्द, विरुद्धार्थी अभिव्यक्ती आणि संबंधित शब्द शोधू शकता, जसे श्री, गुरु, स्वामी, पंडित, पुजारी, प्राध्यापक, शिक्षक, विवेकानंद, योगानंद आणि शून्य हा सुद्धा शब्द तितकाच समर्पक आहे. स्वामी विवेकानंदांची मुख्य शिकवण कोणती? त्यांनी सांगितले की शुद्धता, समय आणि चिकाटीने सर्व अडथळे दूर केले. त्यांनी धैर्य घेण्याचे आणि काम करण्याचे सुचवले. संयम आणि स्थिर काम. स्वामी विवेकानंदांच्या मते यश मिळवण्याचा हाच मार्ग आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते स्वतःवर विश्वास आणि देवावर विश्वास हेच महानतेचे रहस्य आहे. स्वामी विवेकानंद ध्यान किती वेळ करायचे, कसे करायचे? नरेंद्रनाथांनी कलकत्त्याच्या कोसीपूर गार्डन हाऊसमध्ये प्रथम निर्विकल्प समाधी अनुभवली. एका संध्याकाळी जेव्हा त्यांचा मित्र गोपाल सोबत ध्यान करत होता, तेव्हा त्यांना अचानक त्यांच्या डोक्याच्या मागे एक प्रकाश जाणवला. जसे त्यांनी प्रकाशावर लक्ष केंद्रित केले, ते अधिकाधिक प्रकाशमान होत गेले. खरं तर विवेकानंद यांची देवाबद्दल काय म्हणणे आहे? देव या विषयावर आमचा विश्वास आहे का? विवेकानंदांनी विचारले. देव आता अस्तित्वात नाही, कारण तो नुकताच मरण पावला, असे डॉक्टरांनी उत्तर दिले. स्वतः रामकृष्ण परमहंसाचा देव म्हणून उल्लेख केला. अशा प्रकारे नास्तिकांनी संस्थांमध्ये देव पाहिला होता आणि आपल्या इच्छेविरुद्ध धर्मांतरित झाले होते. खरं तर इतका प्रगल्भ असलेला माणूस सकाळी किती वाजता उठत असे? तर 4 जुलै 1902 रोजी स्वामी लवकरच उठले होते. 3 तास बातूर मठात ध्यान करण्यासाठी गेले. त्या संध्याकाळी त्यांनी त्रास होऊ लागला आणि संध्याकाळी 7 वाजता ते आपल्या खोलीत निवृत्त झाले. रात्री 9-10च्या सुमारास त्यांचे ध्यान करता करता निधन झाले. खरं तर स्वामी विवेकानंदांचा खरा धर्म कोणता? स्वामी, सुसंस्कृत स्वामी कधीही संक्षिप्त. हिंदू धर्मात एक सन्माननीय पदवी आहे, ज्याला पुरुष किंवा स्त्री तपस्वी दिली जाते. म्हणजे स्वामी पदवी आहे. त्याचा मार्ग निवडला किंवा धार्मिक मठात प्रवेश केला आणि आहेत ते वैष्णव. स्वामी विवेकानंदांचा निष्कर्ष काय आहे? त्याला जागतिक अध्यात्म, सौंदर्य, वैश्विक बंधुत्व आणि संपूर्ण जगात शांतता हवी होती. त्यांची शिकवण आणि तत्वज्ञान आजही अस्तित्वात आहे आणि आधुनिक युगातील तरुणांना मार्गदर्शक करणारे आहे. खरं तर अनेक प्रश्न आहेत आपल्या मनात. त्या प्रश्नाची उत्तरं आपण स्वतःहून शोधली, काही प्रश्न आपण शोधले पाहिजेत. खरं तर दरिद्री नारायण हा शब्द विवेकानंदांनी जगाला दिला, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हे मुळात विवेकानंदांनी जगाला ठासून सांगितलं. 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन म्हणून हा आपण दिवस साजरा करत असतो. खरं तर हा साजरा का करतो? म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने 1884 वर्षाला आंतरराष्ट्रीय युवा वर्ष घोषित केले आणि त्यानंतर याचे महत्त्व जाणून भारत सरकारने या वर्षीपासून 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिन साजरा होणार असं घोषित केलं. स्वामी विवेकानंद यांचे कार्य सर्व युवकांना प्रेरणादायक असल्यामुळे भारतीय युवा शक्ती धर्म, देश, अध्यात्म अशा उद्वाद दिशांनी प्रवाहित होणाऱ्यांसाठी हा जन्मदिनी राष्ट्रीय युवक दिन म्हणून आपण साजरा करतो.
खरं तर आज संपूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्वामी विवेकानंदांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करिअर याबद्दल भरपूर माहिती जाणून घेतली. संपूर्ण व्हिडिओबद्दल आपण स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल चर्चा करत होतो, विविध विषयांवर बोलत होतो. अशी विविध माहिती आम्ही आपल्या सर्वांना देत असतो विविध माध्यमातून. आपल्याला या व्हिडिओमध्ये काही अजून गोष्टी हव्या असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला सज्ञान इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये कमेंट करा. आपल्याला अजून काही गोष्टी विवेकानंदबद्दल माहीत असतील तर त्या आम्हाला सुचवा, जेणेकरून आम्ही त्या सुधारणा पुढील आमच्या व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती आपण सर्व पोचवाल अशी आम्ही आशा बाळगतो. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, काळजी घेत राहा आणि राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आपल्यासारखे सर्व तरुण देशाच्या संपूर्ण क्षेत्रात कार्यरत राहू ही इच्छा. धन्यवाद.